शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. वातावरणामध्ये हा मोठा बदल आहे आणि बऱ्याचशा भागात आता गरमीचं वातावरण आहे आणि पावसाचं वातावरण कधी असणार आहे त्याची संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत. मोठी अपडेट समोर आलेली आहे की पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागात आपल्याला वादळी वाऱ्यासह गारपीट बघायला मिळणार आहे. मान्सून पूर्व हा पाऊस असणार आहे. मान्सूनच्या आधी हा पाऊस असणार आहे. मग किती तारखेपासून हा पाऊस सुरू होणार आहे आणि किती तारखेपर्यंत चालणार आहे आणि विशेष म्हणजे हा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हा पाऊस असणार आहे त्याची संपूर्ण एक मोठी अपडेट आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण जर नवीन असाल तर पहिलं सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि विशेष म्हणजे जर हवामानामध्ये बदल झाला तर आपल्याला नवीन व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा कळवलं जाईल. त्यासाठी आपण हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या गावाची, तालुक्याची आणि जिल्ह्याची अपडेट वेळच्या वेळी बघायला मिळेल. आता सुरुवात करूया पावसाची. आता पाऊस जो आहे तो आपण आतापर्यंत बघितला की वातावरणामध्ये खूप गरमीचं वातावरण झालेलं आहे. तापमानामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. काही भागांमध्ये 45 ते 46 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि हेच तापमान आपल्याला मे महिन्यामध्ये 11 तारखेपर्यंत बघायला मिळणार आहे. काही बऱ्याचशा भागात तापमान वाढ होणार आहे आणि काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आता पावसाची जी शक्यता आहे ती बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. तर मग त्यामध्ये कोणता भाग असेल तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी हवामान अंदाजाची बातमी बघूया आपण. सुरुवातीला आपण या ठिकाणी नाशिक भागाकडून बघूया. नाशिक भागामध्ये जर बघितलं तर आपल्या नाशिक सिटीमध्ये पाऊस कोणकोणत्या भागात आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. नाशिकमध्ये जर बघितलं तर आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तसंच जव्हार मोखाडा या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचं प्रमाण बघायला मिळत आहे. जव्हार मोखाडा आहे, तसेच घोटीच्या काही भागात आहे, वाडा आहे, शहापूरचा भाग आहे, मुरबाडचा काही भाग आहे, उल्हासनगर आहे. या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आणखी मोठा बदल संगमनेर आहे, अकोला आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हे जे वातावरण आहे आपल्याला 12 मेला बघायला मिळणार आहे. 12 मे रोजी हे जे वातावरण आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर आपल्याला आणखी बदल कुठे कुठे होणार आहे तर कोपरगाव भागामध्ये जर बघितलं, कोपरगाव, येवला आणि वैजापूर या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. कोपरगाव, येवला आणि वैजापूर, देवळाली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे संभाजीनगरच्या भागात जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये आपल्याला पूर्ण संभाजीनगरच्या भागात पाऊस आहे. तसेच आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो की फुलंब्रीच्या काही भागात पाऊस आहे. तसेच कन्नडच्या काही भागात पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. भोकरमध्ये पाऊस आहे या ठिकाणी आपल्याला. तसंच जालन्यामध्ये जर बघितलं तर देऊळगाव राजाचा काही भाग आहे. त्याचबरोबर जाफराबाद आहे, लोणार आहे, रिसोट आहे, इकडे चिखलीचा भाग आहे, बुलढाण्याचा काही भाग आहे, तसेच महाडचा काही भाग आहे, वाशिम, मालेगाव आणि मंगळूरपीर, पारतूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. आणि त्याचबरोबर हा जो पाऊस आहे या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह गारपीटची शक्यता सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. यामुळे आपण बघू शकतो की आपल्याला मंगळूरपीर, वाशिम, मालेगावच्या काही भागात आपण बघितलं, दिग्रस, दरवा इथे सुद्धा आपल्याला वादळी वारे प्लस पाऊस या ठिकाणी आहे. तसेच गारपीटची शक्यता सुद्धा आहे. तसंच या ठिकाणी अकोल्याच्या काही भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो. तसेच जळगाव, जामोट आहे, तेलारा आहे, अकोटचा काही भाग आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो. अंजनगाव आहे, अंचलपूरचा काही भाग आहे, तसंच चिखलदराचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आपण खामेगावच्या काही भागात बघू शकतो, नांदुराच्या काही भागात आहे. आता या ठिकाणी आपण जळगावचा काही भाग घेऊया. जळगावच्या भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी आपल्याला पाऊस मात्र बघायला मिळणार आहे. हा जो पाऊस आहे या ठिकाणी आपण जळगावच्या काही भागात जर बघितलं तर नावी, रावेरच्या काही भागात आपल्याला पाऊस आहे. यावलमध्ये पाऊस आहे. चोपडाच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचबरोबर तिथे गारपीट आणि तसंच वादळी वाऱ्याची शक्यता आहे. हा मान्सून पूर्व पाऊस आहे. बऱ्याचशा भागात हलका ते जोरदार होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तसेच शिरपूरच्या काही भागात आपल्याला पाऊस आहे. सेंधवा मध्य प्रदेशच्या काही भागात आहे. तसेच दोंडाईचीचा काही भागात या ठिकाणी पाऊस आहे. शहादा तालुका, तसंच नंदुरबारच्या काही भागात सुद्धा आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. नंदुरबार भागामध्ये आपण बघू शकतो की बऱ्याचशा भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे.
निझारमध्ये आहे, तसेच बऱ्याचशा छोट्या गावांमध्ये आहे पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की नाशिकच्या भागात आपण पाऊस बघितला, तसंच मालेगावच्या काही भागात जर बघितलं, धुळे आणि मालेगावचा मध्यभाग सुद्धा आपल्याला पावसाची चांगली शक्यता जाणार आहे. त्यामध्ये आपल्याला वादळी वारे बघू शकतो. सटाणा आहे, नामपूर आहे, धुळे आहे, साक्रीचा भाग आहे आणि चांदवड जर बघितलं तर तिथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. आणखी या ठिकाणी आपण बघणार आहोत की यवतमाळच्या काही भागात हिंगणघाट आहे, यवतमाळ आहे, इथे सुद्धा आपल्याला वातावरण मिळत आहे. नंतर आपण बघू शकतो चंद्र काही भाग आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, इथे सुद्धा आपल्याला आणि 14 मे पर्यंत हा पाऊस जो आहे तो बघायला मिळत आहे. आणि पावसाचं पाहिजे तसं वातावरण जे आहे, पोषक वातावरण इथे तयार होत असल्यामुळं जो आपल्याला मान्सून आहे तो सुद्धा वेळेवर येण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते. आणि यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. आता पुणे आणि कोल्हापूरमध्ये जर बघितलं, पुणे आणि सातारा तसंच कोल्हापूरच्या काही भागात तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. 12, 13, 14 मे पर्यंत हा अंदाज आहे. तसंच आपल्याला लातूरच्या काही भागात हलका हलका पाऊस मिळतो. आता पाऊस आहे तो आपल्याला कसा येणार आहे तर बऱ्याच भागात मध्य प्रदेश कडून पावसाची शक्यता आहे आणि तसंच आपल्याला छत्तीसगड कडूनही पावसाची शक्यता आहे. म्हणजे तिथे नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला तो पाऊस आहे बघायला मिळू शकतो. आणि बाकी अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात, हिंद महासागरात पावसाचं जे वातावरण आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणजे आपल्याला मान्सून लवकर येण्याची चान्स सुद्धा या ठिकाणी बघायला मिळत आहे. परंतु यामध्ये जर काही नवीन बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही बघून घ्या. नसेल केलं तर तातडीनं सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.